तर हनुमान चाळीसा वाचणाऱ्यांना जेलमध्ये टाकणारे पुन्हा हनुमानाच्या चरणी येत आहेत अशी किरीट सोमय्या यांनी टीका केली आहे। तर आधी नोटीस पाठवतात, मग नाटक करायला येतात। देशातील मंदिरांना खरा धोका भाजपापासून असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे। असं आहे की रेल्वेच्या एका अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने मंदिराला नोटीस दिली। काल आम्ही त्यांच्याशी चर्चा केली, त्यांनी ही नोटीस मागे घेतली। परंतु याच्यावरून ज्याने हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना जेलमध्ये टाकलं, ज्याने विधानसभा निवडणुकीत साफ झाले, ते आता पुन्हा हनुमानजीच्या शरणी येत आहेत। बरं वाटतं। अनेक लोक इथे भाजपाचे येऊन गेले, नाटकं करून गेली। खरं पाहायला गेलं तर रेल्वे कोणाचं खातं आहे? भाजपचं। केंद्र सरकार कोणाचं आहे? भाजपचं। नोटीस कोणी दिली? भाजपने। आणि नाटकं कोण करायला आले होते? भाजप। तोंडीपणा त्यांचा होता, तो आपण एक्सपोज केलेला आहे। आपल्याला निवडणुकीच्या वेळी खोटे बातम्या पसरवतात की वक्फ बोर्डने सिद्धिविनायकवर दावा केलेला आहे, या मंदिरावर केलाय, त्या मंदिरावर केलाय। पण खरा धोका या देशामध्ये आपल्या मंदिरांना कोणापासून असेल तर भाजप आणि भाजपच्या दलालांपासून आहे। आणि त्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र यायला लागेल।